विद्यार्थ्यांनो, आता आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन या टॉपिककडे बघणार आहोत. तर इथे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे बघा. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट द अप्लिकेशन ऑफ अ फोर्स. समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, जेव्हापर्यंत आपण त्याला फोर्स लावणार नाही तेव्हापर्यंत तो आपल्या जागेवरून हलणार नाही. दुसरे आहे, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. समजा एखाद्या टेबलवर बुक असेल, तो बुक उचलण्यासाठी आपल्याला जेवढा फोर्स लागतो तेवढ्याच फोर्सने आपण तो टेबल उचलत नाही. आपल्याला टेबलसाठी थोडा जास्त फोर्स लागतो. अ फ्रूट ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन इट्स ब्रांचेस आर शेकन. एखाद्या झाडाला फ्रूट लागला असेल आणि आपण त्याची ब्रांचेस हलवली तर तो फ्रूट खाली पडतो, वर जात नाही, तो खाली पडतो. त्याच्यानंतर आहे, an electric fan keep on rotating for some time even after it is switch off. जेव्हा आपण इलेक्ट्रिक फॅन बंद करतो तो बटन बंद केल्यानंतरही तो काही वेळापर्यंत असं फिरतच राहते. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला हे जे एक प्रॉपर्टी आहे ऑब्जेक्टची, त्याला म्हणतात इनर्शिया. इनर्शिया प्रॉपर्टीमुळे हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपले या प्रश्नांचं ते उत्तर आहे. प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. नाउ वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि इनर्शिया हे मास सोबत रिलेटेड आहे. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपरली अँड इज देअरफॉर ऑल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटननी ही जी प्रॉपर्टी आहे चांगल्या प्रकारे आपल्याला समजवली आहे. तर हे इनर्शियासोबत रिलेटेड आहे. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि इनर्शिया हे दोन्ही रिलेशनमध्ये. आणि अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकण्यासाठी आपल्याला बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स शिकणे आवश्यक आहे. तर बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स काय आहे ते आपण बघणार आहे इथे. मग आपण न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघू. तर बॅलेन्स फोर्स, अनबॅलेन्स फोर्स का असते. नाउ यू हॅव प्लेड टग ऑफ वॉर so long as the forces applied by both the sides are equal. टग ऑफ वॉर म्हणजे एक रस्सा असते आणि त्या रस्स्याला दोन्ही साईडनी काही खेळाडू असतात आणि त्याला एका डायरेक्शनमध्ये ते ओढतात. जेव्हा जेव्हापर्यंत तो फोर्स बॅलेन्स असतो तो रस्सा इकडेही जात नाही आणि तिकडेही जात नाही, तो बॅलेन्स असतो. परंतु एखाद्या साईडचा समजा फोर्स कमी झाला असेल तर ज्या साईडचा फोर्स जास्त असेल त्या साईडला ते पूर्ण झुकतात. तर म्हणजे ते अनबॅलेन्स फोर्स झाला. बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्स असे दोन प्रकारचे फोर्स आहे. आता न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय बघा. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट रेस्ट और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. समजा एखादी वस्तू रेस्टमध्ये असते म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये असते, तर ती स्थिर अवस्थेमध्येच असते जेव्हापर्यंत आपण त्याला फोर्स लावणार नाही तेव्हापर्यंत. आणि समजा एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच असते जेव्हापर्यंत आपण त्याला दुसरा फोर्स लावत नाही तेव्हापर्यंत ते मोशनमध्येच असते. यालाच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणतात. स्टेटमेंट आपण वाचून घेऊ अजून. अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट म्हणजे एखादी वस्तू रेस्टमध्येच राहते. इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन किंवा मोशनमध्येच राहते अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. जेव्हापर्यंत त्याच्यावर दुसरा आपण अनबॅलेन्स फोर्स अप्लाय करत नाही तेव्हापर्यंत ते वस्तू एक तर मोशनमध्ये राहील किंवा रेस्टमध्ये राहील. व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट और इन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इट डज नॉट मीन दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. किंवा एखादी वस्तू समजा रेसमध्ये असेल तर याचा अर्थ असं नाही का ते रेसमध्येच त्याच्यावर कोणताही फोर्स नाही आहे, किंवा मोशनमध्ये आहे तर त्याच्यावर कोणता फोर्स नाही आहे, तेव्हासुद्धा त्यांच्यावर फोर्स असते. ॲक्च्युअली देअर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनदर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. परंतु ते बॅलेन्स फोर्स असते म्हणून ते झिरो होऊन जाते. न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनोमेना ऑफ इनर्शिया दॅट इज the inability of an object to change its state of motion or its own.
ऑन इट्स ओन. तर न्यूटन फर्स्ट लॉ जे आपल्याला सांगत आहे ते बॉडीची जे आहे इनर्शिया ह्या प्रॉपर्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देत आहे. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉजेस द चेंज इन द स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट और इन द युनिफॉर्म मोशन. म्हणजे लॉज ऑफ मोशन जो आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन इथे जो स्टेटमेंट तुम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये दोन प्रॉपर्टी महत्त्वाच्या, एक तर इनर्शिया आणि दुसरी बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स. या दोघांचा जो मिश्रण आहे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपण शिकणार आहोत न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणते बघा. तर त्यासाठी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे बघा. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम सेम हाईट. तुमच्या मित्राला एक रबर बॉल आणि एक प्लास्टिकचा बॉल एका हाईटवरून फेकायला सांगायचं आहे. यू कॅच द बॉल्स. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड वाय. एक प्लास्टिकचा बॉल आहे आणि एक रबर बॉल आहे. तर प्लास्टिकचा बॉल आपण इझिली कॅच करू शकतो, रबर बॉल हे कॅच करणं थोडं हार्ड असते. आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुअर यू ॲट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट. म्हणजे तुमच्या मित्राला तुम्हाला एक बॉल फेकायला लावायचा आहे. एकच बॉल दोन वेळा फेकायला लावायचा आहे, एक स्लो स्पीडनी आणि एक हाय स्पीडनी. तर कोणता बॉल इझी जाईल कॅच करण्यासाठी? डेफिनेटली जो स्लो स्पीडचा जो बॉल आहे तो आपल्याला इझी जाईल कॅच करण्यासाठी. वी कॅन कॅच इझिली द बॉल विथ स्लो स्पीड अँड वी कॅन कॅच अ बॉल विथ प्लास्टिक बॉल इझियर. म्हणजे प्लास्टिक बॉलला आपण इझिली कॅच करू शकतो ॲज कम्पेअर टू रबर बॉल, कारण रबर बॉलचा मास जास्त असते आणि जेव्हा एखादा बॉल आपण कॅच करतो त्याची स्पीड कमी असेल तर ती इझिली कॅच करतो. म्हणजे फोर्स जे आहे ते दोन्ही याच्यावर डिपेंड आहे इथे, एक तर स्पीड आणि एक दुसरा मास ऑफ द ऑब्जेक्ट. तर the effect of an object striking another object depend both on the mass of the former object and its velocity. म्हणजे मास आणि वेलॉसिटीवर इफेक्ट पूर्ण डिपेंड आहे. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड वेलॉसिटी. जे फोर्सची जे प्रॉपर्टी आहे ते मास आणि वेलॉसिटीवर डिपेंड आहे. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म मोमेंटम. आणि याच प्रॉपर्टीला जे मासवर आणि वेलॉसिटीवर डिपेंड असते त्याला आपण मोमेंटम म्हणतो. तर मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे किंवा काय डेफिनेशन आहे बघू आपण. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. इथे दिला आहे बघा. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. पी इज इक्वल टू एम व्ही. पी म्हणजे इथे मोमेंटम, एम इंटू व्ही. एम म्हणजे मास, व्ही म्हणजे वेलॉसिटी. तर मोमेंटम काय आहे? मास आणि वेलॉसिटीचं हे प्रोडक्ट आहे. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम हे वेक्टर क्वांटिटी आहे कारण त्याच्यामध्ये वेलॉसिटी आहे, स्पीड नाही आहे, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी वेक्टर आहे म्हणून मोमेंटमसुद्धा हे वेक्टर क्वांटिटी आहे. आता न्यूटनचं मोमेंटमबद्दल अजून एक तुम्हाला माहिती दिली आहे ते पहिले बघून घेऊ आपण. मोमेंटम हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मोमेंटमला मॅग्नेट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, म्हणून तो वेक्टर क्वांटिटी आहे. ज्याला डायरेक्शनची गरज त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. इट डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द वेलॉसिटी. जे वेलॉसिटीची जी डायरेक्शन असते तेच मोमेंटमची डायरेक्शन असते. इन एस आय सिस्टम द युनिट ऑफ मोमेंटम इज kg मीटर पर सेकंड, व्हाईल इन सी जी एस सिस्टम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे युनिट तुम्हाला माहीत आहे. एस आय युनिट हा मोठा युनिट असतो, स्टँडर्ड इंटरनॅशनल मोमेंटमचा युनिट आहे kg मीटर पर सेकंड एस आयमध्ये, आणि सी जी एसमध्ये आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. If an unbalanced force applied on an object causes a change in the velocity of the object, then it also causes a change in the momentum. जेव्हा एखादा अनबॅलन्स फोर्स आपल्याला अप्लाय झाला असेल तेव्हा त्याचा मोमेंटमसुद्धा चेंज होते. द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि फोर्स जे आहे तो नेसेसरी आहे मोमेंटम चेंज करण्यासाठी आणि त्याला आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणतो. आता आपण सेकंड लॉ बघू न्यूटनचा. तर बघा याच्यामध्ये आता दिसत आहे क्लिअर बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स.
म्हणजे मोमेंटम चेंज होण्याचा जो रेट आहे तो दोन गोष्टीवर डिपेंड आहे, अप्लाइड फोर्सवर अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि ज्या डायरेक्शनला समजा फोर्स असेल त्याच डायरेक्शनला मोमेंटमचा रेट डिपेंड असते. सपोज अन ऑब्जेक्ट of mass m has an initial velocity u. When a force is applied in the direction of its velocity for time t, its velocity become v. एखादा ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी u आहे, फायनल वेलॉसिटी v आहे आणि फोर्स अप्लाइड v आहे, फोर्स अप्लाइड f आहे, तर आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढू शकतो. इनिशियल मोमेंटम काढू आपण पहिले. इनिशियल मोमेंटम राहील, मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी, तो यम इंटू यू इनिशियल वेलॉसिटी. त्याच्यानंतर फायनल मोमेंटम राहील मास इंटू फायनल वेलॉसिटी, यम इंटू व्ही फायनल वेलॉसिटी आहे. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कोणताही रेट काढायचा असेल तर आपणला टाईम असते, चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. तो चेंज इन मोमेंटम म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. एम कॉमन काढला इथे, व्ही मायनस यू अपॉन टी, व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजे होते ॲक्सिलरेशन. तर यम इंटू ए. According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. आणि न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो, चेंज जे असते ते फोर्सवर, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे फोर्सवर डिपेंड असते. एम ए इज प्रोपोर्शनल टू एफ. हा प्रोपोर्शनॅलिटीचा साईन हटवायचा आपल्याला, इक्वल टूचा साईन घ्यायचा आहे. इथे आपण एक कॉन्स्टंट घेतला के, एफ इज इक्वल टू के इंटू एम ए. तर के कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे अँड इट्स व्हॅल्यू इज 1 असते केची व्हॅल्यू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तर एफ इज इक्वल टू यम इंटू ए, केची व्हॅल्यू 1 आहे, तर एफ इज इक्वल टू यम ए. हा फॉर्म्युला तयार झालेला आहे फोर्ससाठी. तर एफ इज इक्वल टू एम ए आला. तर एफ म्हणजे फोर्स. आता या फोर्सबद्दल आपण काही इथे माहिती दिली आहे ते बघू. इन एस एस सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचा जो युनिट आहे तो न्यूटन आहे. न्यूटन म्हणजे एन, कॅपिटल एन. तर हे युनिट आहे इथे, न्यूटनचं नाव नाही, युनिट आहे इथे, त्याच्या नावावरून हा युनिट ठेवलेला आहे न्यूटन. फोर्सचा युनिट आहे. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन एक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अन ऑब्जेक्ट in an object of mass 1 kg is called 1 Newton. The force necessary to cause an acceleration of mass 1 meter per second म्हणजे 1 मीटर पर सेकंड एवढा आपल्याला ॲक्सेलरेशन एका फोर्सने तयार होत असेल ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg आणि जो ऑब्जेक्टचा मास आहे तो 1 kg पाहिजे. 1 kg मासवर त्याचं ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड होण्यासाठी जेवढाही फोर्स लागतो त्या फोर्सला 1 न्यूटन म्हणतात. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन सीजीएस सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज अ डाईन. डाईन हा फोर्सचा सीजीएस सिस्टमचा युनिट आहे आणि छोटा युनिट आहे. डाईन म्हणजे काय, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन एक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम इज कॉल्ड 1 डाईन. म्हणजे 1 ग्रॅमचा एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्याचं ॲक्सेलरेशन आपल्याला 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणायचं असेल आणि त्याला जेवढाही फोर्स लागेल त्या फोर्सला डाईन म्हणतात. अशा प्रकारे आपण आज 2 लॉ शिकलो. न्यूटनचा फर्स्ट लॉ इनर्शियाबद्दल आहे आणि न्यूटनचा सेकंड लॉ तो एक मोमेंटमबद्दल आहे.